लोकसभेसाठी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत आणि त्याच्यापैकी 2 जागा आरपीआयला मिळाव्यात. त्याच्यामध्ये शिर्डी जागेवर लढण्याची माझी इच्छा आहे. त्यामुळे शिर्डीचा विचार करावा. त्यानंतर एखादी दुसरी जागा विदर्भातली आहे किंवा तो सोलापूर आहे त्याचा विचार करावा. आणि आरपीआयला जर 2 जागा मिळाल्या त्या निवडून आल्या तर आमच्या पक्षाला मान्यता मिळणार आहे. त्यामुळे त्या 2 जागा मिळण्यासाठी मी माननीय अमित शहा JP नड्डा यांना इथे भेटणार आहे. इथल्या स्थानिक नेत्यांना एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस राजू पवार यांना बोलणार आहे आणि आरपीआयला 2 जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे. राम मंदिर उभारण्यासाठी काय तुमचं आव्हान विरोधी पक्षाला खास करून खरी आणि सोनिया गांधींचा? राम मंदिराच्या उद्घाटनासाठी माझं आव्हान विनंती एवढीच आहे की हा कार्यक्रम पॉलिटिकल नाही आहे. हा कार्यक्रम जो आहे तो धार्मिक आहे आणि त्याला ज्यांना निमंत्रण मिळालेलं आहे त्यांनी त्या कार्यक्रमाला आलं पाहिजे. मला निमंत्रण आलेलं आहे. त्यामुळे सर्व धर्म समभावाची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने घेतलेली आहे आणि त्यामुळं सर्वांनी एकमेकाच्या आनंदामध्ये सामील झालं पाहिजे. त्याप्रमाणे मलाही राम जन्मभूमी ट्रस्टचं निमंत्रण आलेलं आहे आरपीआयचा अध्यक्ष म्हणून. मी त्याला जाणार आहे. ज्याला निमंत्रण आलेले आहे त्यांनी त्या कार्यक्रमाला जावं. माननीय सोनिया गांधी, माननीय मल्लिकार्जुन खरगे, अधीर रंजन चौधरी या काँग्रेसच्या नेत्यांना निमंत्रण आलेलं आहे. त्यांनी त्या कार्यक्रमाला आलं पाहिजे. त्यांनी त्या कार्यक्रम बहिष्कार टाकू नये आणि जर त्यांनी बहिष्कार टाकला तर जनतेने त्यांच्यावर निवडणुकीत बहिष्कार टाकावा अशा पद्धतीची आपली मागणी आहे. शंकराचार्य 4 शंकराचार्य प्रमुख तर त्यांनी असं म्हटलं की राम मंदिराचं जे बांधकाम आहे पूर्ण झालेलं नाही आणि असं अपूर्ण मंदिरामध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना करू नये त्याच्यामुळे आम्ही जाणार नाही. ते काय करायचं तो अधिकार त्यांचा आहे. आता राम मंदिराचं काम जे आहे ते पूर्ण होत आलेलं आहे. काही थोडंसं काम राहिलं असेल परंतु जवळजवळ काम पूर्ण झालं आलेलं आहे आणि त्यामुळे ते उद्घाटन मंदिर ट्रस्टने ते ठेवलेलं आहे. तर महायुतीत समन्वय दिसत नाही असं तुम्ही टीका केली. महायुतीमध्ये समन्वय आहे. जसं बीजेपी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये समन्वय आहे. आरपीआय त्यांच्यासोबत आहे. पण काल 14 जानेवारीच्या झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये ही खंत अनेक ठिकाणी व्यक्त करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये दुरुस्ती करून आम्ही सगळ्यांना घेऊन पुढे जाऊ असं आश्वासन नेत्यांनी दिलेलं आहे. त्यामुळं महायुतीमध्ये समन्वय आहे. आम्ही एकत्र बसून ज्या काही त्रुटी आहेत त्या 22 जानेवारीला आपण पत्रकार परिषद आहे उद्धव ठाकरे यांची महापत्रकार काय सांगितले त्यांच्या नेहमी महापत्रकार परिषद असतात, महामेळावे असतात, महासभा असतात, महापत्रकार परिषद असतात. त्यांना घेण्याचा अधिकार आहे. त्यांची भूमिका मांडण्याचा ते त्यासाठी ते स्वतंत्र आहेत. त्यामुळे त्याच्याबद्दल काही मी बोलू शकत नाही. सर्व पक्ष लोकसभेची तयारी करतात मात्र राहुल गांधींनी अशा परिस्थितीमध्ये निवडणुकीचा माहोल असताना यात्रा काढली. प्रतिक्रिया द्यावी त्याच्यावरती कमीचा करा. भारत जोडो जे आहे ते राहुल गांधी जे आहे ते म्हणजे मी एवढंच तर सांगतो की राहुल गांधींना प्रधानमंत्री बनण्याची घाई झाली दिसते आहे आणि त्यामुळे एवढा निवडणुकीचा माहोल असतानाही पुन्हा ते लोकांच्या समोर जाण्याचा प्रयत्न करत आहे. पण मी अनेक वेळेला सांगितलं की जोपर्यंत या देशामध्ये आहे नरेंद्र मोदींची आंधी तोपर्यंत प्रधानमंत्री कसे बनतील राहुल गांधी. त्यामुळं राहुल गांधींना सध्या पंतप्रधान बनण्याची संधी अजिबात नाही. त्यांनी यात्रा काढावी. त्यांना तो त्यांचा अधिकार आहे. 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि त्यावर आपल्याकडून कविता सांगा. काय नाही चालू